श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये सकल तीर्थयात्रा करून आल्यानंतर नृसिंहवाडीत काही काळ वास्तव्य केल्याच्या नंतर ध्यानमग्न स्थितीमध्ये बसलेले असताना ध्यानातून जेव्हा व्युत्थान झालं, पुन्हा देहस्थितीवरती आले, त्या वेळेला आईसाहेबांना दिलेला जो शब्द होता, भजन करीन संन्यासोपरांत, हा शब्द पूर्ण करण्याचा दिलेला शब्द आठवला आणि नृसिंह सरस्वतींच्या चरणापाशी निवेदन केलं। का? कारण आता आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना अर्पण झालंय। मागे मी दंड हातात का असतो याची संकल्पना सांगितली होती की त्या दंडावरती अंकुश ज्याचा, तो जिकडे त्या दंडाला दिशा देईल तिकडे तो दंड ते काष्ठ पडतं। आता या देहाची संपूर्ण काळजी नृसिंह सरस्वतींची, इच्छा महाराजांची। नृसिंह सरस्वती गुरुमाऊली जसं सांगेल तेवढं फक्त मला करायचंय, पण निवेदन करायला काय हरकत आहे, म्हणून निवेदन केलं। ते काय केलं ते आपण काल ऐकलं। महाराजांनी सुद्धा त्याच्यावरती अनुमोदन दिलं आणि महाराज म्हणाले, लवकर जा, आम्ही तिथे श्रवण करायला स्वतः असूच अंबाबाईंच्या बरोबर दत्त स्वरूपात, पण लवकर नृसिंहवाडीत परत या। किती लाडके आहेत नारायण स्वामी महाराज। श्रींच्याकडून आज्ञा मिळाली, जा करवीर प्रांतात कोल्हापुरात थोडे दिवस राहा, अंबाबाईंना आईसाहेबांना भजन ऐकवा, पण परत नृसिंहवाडीत परत या। किती प्रेम आहे नृसिंह सरस्वती स्वामीजींचं। तात्काळ नारायण स्वामीजींनी गुरूंची आज्ञा प्रमाण मानून, शिरसावन्य मानून करवीर प्रांताकडे गमन केलं। जगदंबेच्या मंदिरात आत प्रवेश केला। कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर किती सुंदर आहे, ते स्थान किती अलौकिक आहे। आई जगत जननी जगन्माता नारायणी स्वतः तिथे विराजमान। करवीर म्हणजे कमळामध्ये ती उभी आहे। करवीर म्हणजे कमळ, तिथे निवासिनी म्हणजे तिथे जिचा निवास आहे अशी करवीर निवासिनी कोण? श्री महालक्ष्मी। म्हणून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। त्या भगवतीला अनन्यतेनं वंदन केलं। बघा, काल एक वाक्य मुद्दावून सांगितलं होतं, वचन परिपालन हा संतांचा धर्म आहे। मुखातनं शब्द गेला ना एकदा की जे करायचंय ते करायचंय। का? कारण शब्द दिलाय। शब्दाला फार मोठी किंमत असते, शब्दाला फार मोठी किंमत असते। गतिमान काळामध्ये आपण कागदावर विश्वास ठेवतो, परंतु शब्दावरचा विश्वास आपला आता दुर्दैवानं कमी झाला। पण कोण्या एका काळामध्ये ऋषीमुनींच्या काळापासून नवे नवे आपल्या संस्कृतीमध्ये शब्दाला फार मोठी किंमत आहे। व्यवहारातली माणसं शब्द चुकवतील एक वेळ, हरकत नाही, प्रापंचिक जीव आहेत, चुकीचं वागतील, पण संतांच्या बाबतीत मात्र हा अनुभव कधीही तुम्हाला येणार नाही। संतांच्या मुखातून एकदा शब्द गेला की गेला, तो पालन करणं, वचन परिपालन हा संतांचा धर्म आहे। एक सुंदर दोहा आपल्याला या निमित्ताने सांगतो। एके ठिकाणी वर्णन केलेलं आहे, संत बचन अरु गजदंत दोनों एक समान। संत बचन अरु गजदंत दोनों एक समान, बाहर जावे अंदर न आवे जब लग घटमो प्राण। काय सुंदर भाव आहे बघा। संताच्या मुखातून निघालेलं वाक्य, दिला गेलेला शब्द आणि हत्तीच्या मुखातून निघालेले दात, संत बचन अरु गजदंत दोनों एक समान। हत्तीचा एकदा सुळके ते बाहेर दोन आले, दात बाहेर आले की ते हत्तीचे बाहेर पडलेले मुखातनं दात
आणि संताच्या मुखातनं गेलेला शब्द बाहेर जावे अंदर न आवे, जब लग घटमो प्राण. जीवा जीव असेपर्यंत तोंडातून बाहेर गेलेला शब्द पुन्हा आत नाही येत. वचन परिपालन हा संतांचा धर्म असतो. काय सुंदर कल्पना आहे बघा. आई साहेबांना शब्द दिलाय हो, भजनाची सेवा करीन, संन्यासोपरांत झालो संन्यासोपरांत येऊन करीन, संन्यास जरी झाला तरी तुमच्या चरणाची येऊन सेवा करीन. झालं, जगदंबेला वंदन केलं आणि दंडवंदन करून देवालयाच्याच महालक्ष्मीच्या मंदिराच्या आवारातच एक मठ जिथं आहे त्या मठामध्ये मुक्काम केला, आपला मुक्काम ठेवला. जगदंबेला आणि दत्त महाराजांना भजनाच्या श्रवणासाठी म्हणून स्वामींनी 2 कट्टे तयार केले बसायला, कठडे 2, बसायची जागा. का? आईसाहेब एका कठड्यावरून बसतील आणि एका कठड्यावरती माझं इष्टदैवत भगवान दत्तात्रेय येऊन बसतील. काय भाव आहे पहा. कोल्हापूरच्या मठामध्ये घडलेली, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात ही घडलेली घटना आहे. स्वतः त्या मठामध्ये 2 कठडे 2 कट्टे तयार केले आणि तिथे स्वतः त्या कट्ट्यावरती या दोघांसाठी बसायची व्यवस्था केली. महाराजांनी आपली दिनचर्याच आखून ठेवली. इतकी सुंदर अशा पद्धतीने दिनचर्या आखली की पहाटेपासून रात्रीपर्यंत कशी सेवा करायची ठरवून ठेवलं होतं नारायण स्वामी महाराजांनी. फार सुंदर असे ती दिनचर्या. कोल्हापुरात मुक्काम, अंबाबाईचा सहवास, अंबाबाईंना भजन सेवा, दत्तगुरूंना आवाहन, माध्यान्ह काळी दत्तात्रेयांचं भिक्षालिंग स्थान, भिक्षास्थान करवीर कोल्हापूर आहे. काय काय घटना त्या करवीर प्रांतात घडल्या. पंचगंगेत स्नानाला केव्हा जायचे, दिनचर्या नेमकी कशी आखली, भजनाची सेवा कशी सुरू केली, फारच सुंदर. आणि त्या कथेतली कथा, कथेतली उपकथा आपण चरित्राख्यान क्रमाक्रमानं पाहू. त्या वास्तव्यात त्यांच्याकडे असलेलं वैराग्य कसं प्रगट होत गेलं त्याच्या दिव्य चरित्र आपण क्रमाने पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र अशा नामाचं स्मरण करू आणि आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.